भीमा कोरेगावच्या शौर्यभूमीमध्ये 206वा शौर्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। या ठिकाणी सामाजिक लोकाभिमुख आणि विधायक असे उपक्रम देखील राबवलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रंथ विक्री अल्प दरामध्ये होताना दिसत आहे आणि ग्रंथ खरेदीसाठी भीम अनुयायांची, धम्म बांधवांची आणि एकूणच बहुजन बांधवांची मोठी गर्दी उसळलेली आहे। बार्टीचे महासंचालक सुनील वारे सर आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय। सर, ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल आणि वाचनाने ज्ञानकक्षा प्रगल्भ होतात, वाचन आणि पुस्तक संस्कृती जपण्यासाठी बार्टीचा जो अभिनव उपक्रम आहे त्या उपक्रमाबद्दल प्रथमतः काय सांगा? यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या मार्फत आपण इथे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजडम बुक फेअर याचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये 250 बुक स्टॉलची आपण सुविधा केलेली आहे आणि संपूर्ण राज्यातून नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे प्रकाशन आहेत त्या सर्वांना आपण बुक स्टॉलची उपलब्ध करून दिलेले आहेत। तसेच बार्टीचे स्वतःचे 6 बुक स्टॉल तिथे आपण लावलेले आहेत आणि भीम अनुयायांना संपूर्ण राज्यातून, देशातून जे येतात त्यांना कुठल्याही प्रकारे ग्रंथ कमी पडणार नाही याची आपण काळजी घेत आहोत। 6 डिसेंबर चैत्यभूमीला पण आपण असाच बुक स्टॉल लावला होता आणि तिथं जेवणाच्या रांगेपेक्षा ग्रंथाची बुक स्टॉलची जी रांग आहे ती फार मोठी होती आणि त्याच्याच अनुषंगाने आपण यावेळेला 6 बुक स्टॉल लावलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत बुक्स कमी पडू नयेत याची सुद्धा आपण काळजी घेतलेली आहे। आणि निश्चितपणे ही चळवळ बाबासाहेबांची चळवळ, ही विचारांची चळवळ आहे, ग्रंथांची चळवळ आहे आणि म्हणूनच आपण ही काळजी घेत आहोत। तर एकूणच बार्टीच्या माध्यमातून जो निधी येतोय त्याचं वितरण कशा पद्धतीने होत आहे आणि येणाऱ्या अनुयायांसाठी कोणकोणत्या सोयी सुविधा दिल्या जातात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे ही महाराष्ट्र शासनानं विविध विभागांना जे अनेक कामे करण्यासाठी जी सांगितलेली आहेत त्याच्यासाठी समन्वयाचं काम मुख्यतः करत असते। या समन्वय समितीचे अध्यक्ष जे आहेत ते माननीय जिल्हाधिकारी महोदय आहेत आणि त्यांच्याच अनुषंगानं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयानं आम्ही मागचे 2-3 महिने सगळेजण काम करत आहोत। गेल्या वर्षीच्या अनुषंगानं यावर्षी भीम अनुयायांची शौर्य दिनी येणाऱ्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांची संख्या ही 25 लाख ते 30 लाख असेल असा पोलीस प्रशासनाने आपल्याला अंदाज दिला होता आणि त्याच अनुषंगाने आपण सर्व सोयी सुविधांची व्यवस्था करण्यासाठी गेली 3 महिने आपण प्रयत्न करत आहोत। तशाच प्रकारे आपण PMPL माध्यमातून हे बसेसची व्यवस्था केली होती। गेल्या वर्षीपेक्षा ऑलमोस्ट डबल बसेसची व्यवस्था केली होती। पिण्याच्या पाण्याची टँकर जे आहेत 176 टँकरची व्यवस्था केलेली आपण। शौचालयांची व्यवस्था सुद्धा हजाराच्या, मला वाटतं 2000 शौचालयांची व्यवस्था आपण यावेळी केलेली आहे। तसेच आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा 3-4 ठिकाणी आपण यावेळेला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। पोलीस प्रशासन सुद्धा गेल्या वर्षापेक्षा मला वाटतं 1500 पोलीस बांधव जे आहेत तिथे उपस्थित आहेत। आणखीन जो नियोजन जे होतं, बुक स्टॉलचं नियोजन किंवा येण्या जाण्याचं नियोजन किंवा ट्रॅफिकचं नियोजन, ते सुद्धा आपण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक चांगल्या प्रकारे केलंय। जे रॅम्प्स आहेत त्या रॅम्पच्या रुंदी यावेळेला जास्त वाढवलेली आहे। म्हणूनच तुम्ही कालपासून किंवा आज सकाळपासून जर पाहाल तर जो विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांचा जो फ्लो आहे तो स्मूथली चालला आहे। आणखीन देर इज नो अनवॉन्टेड इन्सिडेंट्स इन जनरल इन द, सगळेजण आनंदात आपला विजयोत्सवाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत। सर, विद्यार्थ्यांचा फेलोशिपचा जो प्रश्न आहे, शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे, नेमकी त्यांची मागणी काय आहे आणि बार्टीकडून काय अपेक्षा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप दरवर्षी आपण देत असतो आणि त्याच अनुषंगानं 2022चे जे विद्यार्थी आहेत त्या 2022च्या फेलोशिपच्या विद्यार्थ्यांची मागणी सरसकट फेलोशिप द्यावी अशा प्रकारची आहे आणि ती मागणी आपण शासन स्तरावरचा निर्णय असल्यामुळे शासन स्तरावर पाठवलेली आहे आणि निश्चितपणे शासन त्याच्यावर विचार करत आहे। येणाऱ्या काळामध्ये बार्टीकडून बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकारण्यासाठीच्या कोणकोणते संकल्पित उपक्रम आहे? यावर्षीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी डॉक्टर ऑफ सायन्स ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून जी उपाधी मिळाली होती त्याचाच द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा जो ग्रंथ त्यांनी तिथे प्रबंध प्रकाशित केला होता त्याच्याच अनुषंगाने जी 100 वर्ष होत आहेत त्यामुळं आपण ही जे बुक फेअर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज बुक फेअर जे केलंय त्याचा जो थीम ठेवलाय तो द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ठेवलेला आहे आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाच्या विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला होता। चायनाची अर्थव्यवस्था,
कॅनडाची अर्थव्यवस्था, मेक्सिकोची अर्थव्यवस्था, इंग्लंड आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि भारताची अर्थव्यवस्था अशा विविध अर्थव्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास करून आपली अर्थव्यवस्था कशी असावी असे विचार त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. आणि म्हणूनच या द प्रॉब्लेम ऑफ द रुपीच्या आधारावर द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सुद्धा स्थापना केली होती. आणि हा जो ग्रंथ आहे, हा जो रुपयाचा प्रश्न, इकॉनॉमिक्सचा जो प्रश्न आहे, तो आपल्या अनुयायांच्या पर्यंत जास्तीत जास्त जावा, त्यातला विचार जावेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूलतः एक अर्थशास्त्रज्ञ होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची त्यांच्या डॉक्टर ऑफ सायन्सचा थेसिस, तसेच कोलंबिया विद्यापीठातील त्यांचा पीएचडीचा थेसिस, हे दोन्ही थेसिस हे अर्थशास्त्रावरील होते. अँड ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट ऑफ द वर्ल्ड. आणि जर का तुम्ही जगातील प्रख्यात इकॉनॉमिस्टची जर का यादी करायला घेतली तर पहिल्यांदा नाव जे येतं ते ॲडम स्मिथ यांचं येतं, की ज्यांनी लेसेस फेअर म्हणजे फ्री ट्रेडचा सिद्धांत मांडला होता. दुसरं इकॉनॉमिस्ट म्हणजे केन्स इकॉनॉमिक्स होतं, की ज्याच्यामध्ये गोल्ड स्टँडर्डचा सिद्धांत येतो. आणि तिसरं इकॉनॉमिस्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सिद्धांत मांडला आहे, मॉनिटरी मेकॅनिझम जे आहे, चलनाचा मॉनिटरी मेकॅनिझमचा जो सिद्धांत मांडला आहे, त्याच्याच आधारावर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड सुद्धा काम करत आहे आणि त्याच्याच आधारावर जागतिक अर्थव्यवस्था काम करते असं मला वाटतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍज अ इकॉनॉमिस्ट म्हणून आपल्या चळवळीमध्ये सर्वांना समजावेत म्हणून आपण प्रयत्न करतोय. तसेच यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वकिलीची सनद जी मिळाली होती त्याची सुद्धा 100 वर्ष झाली आहेत. 5 जुलै 1923 रोजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने त्यांना वकिलीची सनद दिली होती. त्या अनुषंगाने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍज अ ज्युरिस्ट याचा आपण मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला होता. त्याला चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट होते, गव्हर्नर महाराष्ट्र होते, तसेच चेअरमन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा सुद्धा होते, ऍडव्होकेट जनरल होते. आणि त्यांनी मांडलेले विचार ऍज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍज अ ज्युरिस्ट हे फार महत्वपूर्ण आणि वेगळे होते असं वाटतं. तो सुद्धा विचार आपल्या सर्व चळवळीतील अनुयायांच्या पर्यंत जावा म्हणून आपण वेगवेगळे उपक्रम करत आहोत. पार्टीच्या माध्यमातून भविष्यामध्ये आणि वर्तमानामध्ये जे उपक्रम राबवले जातात आणि भविष्यामध्ये जे संकल्पित उपक्रम आहेत याची सविस्तर माहिती पार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट गोपीनाथ सोनावणे सोबत धम्मशील सावंत, मॅक्स महाराष्ट्र, भीमा कोरेगाव, पुणे.